गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत मेजरमेंट ऑफ प्रेशर. आपल्याला माहीत आहे इन्स्ट्रुमेंट्स विच आर यूज टू मेजर प्रेशर आर कॉल्ड प्रेशर मीटर्स, प्रेशर गेजेस और व्हॅक्यूम गेजेस. अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट जे प्रेशर मेजर करते त्याला आपण प्रेशर मीटर असं म्हणतो किंवा प्रेशर गेज असं म्हणतो किंवा व्हॅक्यूम गेजेस असं म्हणतो. सुरुवातीला जे कॉमनली यूज झाले किंवा सर्वात अगोदर डेव्हलप केले गेले ते म्हणजे दोन इन्स्ट्रुमेंट्स आहेत. एक आहे मर्क्युरी बॅरोमीटर आणि दुसरं आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर. तर आपण अगोदर पाहणार आहोत मर्क्युरी बॅरोमीटर. त्याची थिअरॉटिकल इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं प्रेशर मेजर केलं जाते, त्याच्याशी रिलेटेड असणारी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि नंतर मग ओपन ट्यूब मॅनोमीटर. आता बघा मर्क्युरी बॅरोमीटर, याच्यामध्ये बार म्हणजे याचा अर्थ काय प्रेशर आणि मीटर म्हणजे मेजर करणारं इन्स्ट्रुमेंट, त्याच्यावरून याला बॅरोमीटर असं नाव दिलं गेलं. सर्वात पहिलं बॅरोमीटर जे होतं ते डेव्हलप केलं गेलं इटालियन सायंटिस्ट, त्याचं नाव होतं टॉरिसेली आणि याच्या नावावरूनच टॉर हे युनिट दिलं गेलं प्रेशरला. जसं आपल्याला माहीत आहे पास्कल आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, बार आहे आणि टॉर आहे. तर या टॉर देखील प्रेशरचं एक युनिट आहे आणि ते टॉरिसेली या सायंटिस्टच्या नावावरून दिलं गेलं. बघा आता ॲन इन्स्ट्रुमेंट दॅट मेजर्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड बॅरोमीटर. अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करते त्याला काय म्हणतो आपण बॅरोमीटर असं म्हणतो. आता बॅरोमीटरमध्ये काय आहे तर इट कन्सिस्ट ऑफ ग्लास ट्यूब. बघा मी वन बाय वन तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये नेमकं काय आहे. एक आपण काय केलं सुरुवातीला एक पॉट किंवा स्मॉल डिश कन्सिडर केली किंवा एक ग्लास कंटेनर आहे ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे मर्क्युरी फिलअप केलेलं आहे या लेवलपर्यंत असं आपण कन्सिडर केलं. याच्यामध्ये काय आहे मर्क्युरी घेतलेलं आहे असं आपण कन्सिडर केलं. याच्यामध्ये एक ग्लास कंटेनर आहे ज्याच्यामध्ये आपण काय केलं आहे मर्क्युरी घेतला आहे. म्हणजे ॲक्च्युअल बॅरोमीटर हे कसं आहे आणि ते कसं वर्किंग करतं ते आपण बघणार आहोत. एकदम सोपं आहे, याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही. एक ग्लास कंटेनर आहे किंवा एक ग्लास बीकर आहे, ज्या ग्लास बीकरमध्ये काय केलेलं आहे एका ठराविक हाईटपर्यंत आपण इथे काय केलेलं आहे मर्क्युरी घेतलेलं आहे. याच्यानंतर काय केलं आहे एक ग्लास ट्यूब आहे, बरोबर आहे. ज्या ट्यूबची लेंथ जी आहे ती 1 मीटर लॉंग आहे. ती ट्यूब कशी आहे 1 मीटर इन लेंथ अँड 1 सेंटीमीटर इन डायमीटर. ही जी ग्लास ट्यूब आहे या ग्लास ट्यूबची जी हाईट आहे किंवा लेंथ आहे ती किती आहे 1 मीटर आहे आणि त्याची ही जी डायमीटर आहे ती किती आहे 1 सेंटीमीटर आहे. त्या ग्लास ट्यूबची लेंथ किती आहे L=1 मीटर आणि त्याची हाईट किती आहे त्याची डायमीटर किती आहे 1 सेंटीमीटर. अशा पद्धतीची एक ग्लास ट्यूब कन्सिडर केली. परंतु काय केलं याच्यामध्ये बघा काय केलं आता हे ॲक्च्युअल कसं आहे ते तुम्हाला मी एक या व्हिडिओच्या शेवटी देखील प्रोव्हाइड करतो. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे हे ॲनिमेशन तुम्हाला पाहायला मिळेल की ॲक्च्युअल बॅरोमीटर कसं वर्क करतं किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारी ॲडिशनल इन्फॉर्मेशन. पण इथं देखील समजून घ्या आपल्या बुकमध्ये काय आहे किंवा एक्झामला आपण काय लिहिणं गरजेचं आहे. जवळपास 5 पॉईंटमध्ये मर्क्युरी बॅरोमीटर त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, तेवढं आपल्याला एक्झाममध्ये लिहिणं गरजेचं आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला काय सांगणं गरजेचं आहे मी काय म्हणलं तुम्हाला अगोदर की याच्यामध्ये काय आहे बॅरोमीटर इज इन द फॉर्म ऑफ ग्लास ट्यूब कम्प्लिटली फिल्ड विथ मर्क्युरी अँड प्लेस्ड अपसाइड डाऊन इन स्मॉल डिश कंटेनिंग मर्क्युरी. ही काय डिश आहे किंवा आपल्यासाठी एक ग्लास कंटेनर आहे, याच्यामध्ये मर्क्युरी घेतलेला आहे आणि सुरुवातीला ही जी ग्लास ट्यूब आहे ती अशी होती. याच्यामध्ये काय केलं आपण मर्क्युरी भरला कुठपर्यंत त्याच्या ब्रीम म्हणजे याचा अर्थ वरच्या या एंडपर्यंत आपण मर्क्युरी भरला इथं आणि याला सडनली आपण याच्यामध्ये काय केलं डीप केलं किंवा पालतं केलं. त्यावेळेस काय होईल की इनिशियल लेवलला ज्यावेळेस हे मर्क्युरी इक्विलिब्रियम पोझिशनला येत नाही तोपर्यंत याच्यामधल्या आतमधल्या मर्क्युरीची जी लेवल आहे ती खाली येईल, बरोबर आहे. आणि समजा ती इथं या ठिकाणी येऊन थांबली, बरोबर आहे की कुठे येऊन थांबली या ठिकाणी येऊन थांबली. मग इथं वरच्या बाजूला ॲटोमॅटिकली काय तयार झालं एक व्हॅक्यूम तयार झालं. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मीडियम प्रेझेंट नाही असं त्यांनी सांगितलं. ॲक्च्युअल नाही, कारण आपण काय केलं याला सडनली याच्यामध्ये डीप केले. आता या ठिकाणी काय आहे या ठिकाणी वेपर असेल मर्क्युरी वेपर जी कशी आहे निग्लिजिबल आहे, म्हणजे याचा अर्थ खूप कमी प्रमाणामध्ये आहे, त्याला आपण या ठिकाणी नाही कन्सिडर केलं तरी चालतं. एवढी मर्क्युरी वेपर या ठिकाणी असेल. काय केलं बघा आता परत एक वेळ सांगतो. ग्लास कंटेनर आहे, खालच्या बाजूला मर्क्युरी आहे. या ग्लास ट्यूबमध्ये पण आपण मर्क्युरीज घेतली. ज्या ग्लास ट्यूबची लेंथ आहे 1 मीटर आणि ज्याची डायमीटर जी आहे ती किती आहे त्याची डायमीटर आहे 1 सेंटीमीटर. ते याच्यामध्ये आपण डीप केलं
1 मीटर म्हणजे याचा अर्थ 100 सेंटीमीटर ह्याची लेंथ आहे जवळपास, बरोबर आहे. 100 सेंटीमीटरची लेंथ आहे या बॅरोमीटर ग्लास ट्यूबची. त्याला आपण याच्यामध्ये अपसाईड डाऊन म्हणजे याचा अर्थ वरच्या बाजूनं खालच्या बाजूला इथं काय केले, डीप केलं, बरोबर आहे. मग आता काय झालं, हे वरची जी मर्क्युरीची लेवल होती ती काय झाली, कमी कमी होत इथपर्यंत येऊन थांबली आणि वरच्या बाजूला एक एम्प्टी स्पेस म्हणजे व्हॅक्यूम तयार झाला. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीडियम प्रेझेंट नाही किंवा नियरली व्हॅक्यूम त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे याचा अर्थ जवळजवळ व्हॅक्यूम, कारण याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मर्क्युरी वेपर प्रेझेंट आहे परंतु ती निग्लिजिबल आहे, बरोबर आहे. त्यानं एक्झर्ट केलेलं जे प्रेशर आहे ते निग्लिजिबल आहे असं आपण म्हणू शकतो. आता याच्यानंतर काय केलं आपण, या ठिकाणी इथला जो हा जो काय सरफेस आहे जो या व्हॅक्यूमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, या सरफेसवर आपण एक पॉईंट चॉईस केलं, त्याचं नाव आहे ए. आपल्याला काय करायचं आहे आता बघा, आपल्याला या ठिकाणी PB फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे या ठिकाणचं प्रेशर जे आहे या ठिकाणचं प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग काय केलं आपण, सुरुवातीला अगोदर इथं एक पॉईंट चॉईस केला ए, बरोबर आहे. याच्यानंतर इथं एक पॉईंट चॉईस केला बी आणि ह्या बाहेरच्या सरफेसला ही जी काय बाहेरची लेवल आहे या लेवलला आपण आणखीन एक पॉईंट चॉईस केला इथं सी. इथं आपल्याला बघा हे जे काय पॉईंट्स आहेत ABC, या 3 पॉईंटचं असणारं 3 ठिकाणचं प्रेशर आपण डिस्कस करूया. सुरुवात पहिल्यांदा समजा आपण या ठिकाणचं सी पॉईंट कन्सिडर केला. सी पॉईंट कुठं आहे, सी पॉईंट आहे आउटसाइड द ग्लास ट्यूब ऑन द सरफेस ऑफ मर्क्युरी विच इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर. या हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये हा सी पॉईंट आहे. म्हणजे हा जो सरफेस आहे मर्क्युरीचा, हा मर्क्युरीचा सरफेस वरती आपण पॉईंट चॉईस केला सी. या पॉईंटचं प्रेशर जे आहे ते प्रेशर किती असेल आपण म्हणू शकतो, या ठिकाणचं प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. का बरं, कारण हा पॉईंट किंवा हा सरफेस ॲटमॉस्फिअरच्या किंवा एअर मीडियमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यामुळं हवेचं जे दाब आहे तो या ठिकाणी असेल. या ठिकाणचं प्रेशर झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. या ठिकाणचं पण प्रेशर तेवढंच असेल कारण दोन्ही पण हॉरिझॉन्टल लेवलला आहेत. आता आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, आपल्याला माहीत आहे की एकाच हॉरिझॉन्टल लेवलला असणारं प्रेशर हे कधी पण कसं असते, सेम. म्हणजे याचा अर्थ जर समजा या ठिकाणी प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल तर या ठिकाणी जर आपण समजा या इनसाइड द बॅरोमीटर ग्लास ट्यूब आपण बी पॉईंट चॉईस केला तर या ठिकाणचं पण प्रेशर कसं असेल, इक्वल टू पॉईंट सी. म्हणजे याचा अर्थ पॉईंट सीला जेवढं प्रेशर आहे तेवढंच पॉईंट बीला प्रेशर असेल असं आपण कन्सिडर केलं. कारण दोन्ही ठिकाणचे प्रेशर हे कसं आहे, दोन्ही पण पॉईंट कसे आहेत, इक्वल टू किंवा दोन्ही पण पॉईंट सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत. याच्यानंतर जर पाहिलं आपण तर हा जो पॉईंट बी आहे, हा पॉईंट बी हा इनसाइड द ग्लास ट्यूब आहे आणि ग्लास ट्यूबच्या आतमध्ये याच्या वरच्या बाजूला एक लिक्विड कॉलम प्रेझेंट आहे मर्क्युरीचा. ज्या लिक्विड कॉलमची हाईट समजा आपण या ठिकाणी काय कन्सिडर केली, एच कन्सिडर केली. काय म्हणलं, परत एक वेळ सांगतो मी, आपण या ठिकाणी सी पॉईंट जो कन्सिडर केला, सी पॉईंटचं प्रेशर म्हणजे हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे PO. दिस प्रेशर इज इक्वल टू pressure at point B because point B and C are at same horizontal level. हे दोन्ही पण एकाच हॉरिझॉन्टल लेवलला आहे, त्याच्यामुळे इथं जर ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 असेल तर या ठिकाणचं पण प्रेशर तेवढंच असायला पाहिजे असं आपण कन्सिडर केलं. परंतु आता याच्यानंतर बघा इथं बी हा पॉईंट कुठं आहे, आता बी पॉईंट जर पाहिला आपण तर या लिक्विड कॉलमच्या इथं आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणचं असणारं जे प्रेशर आहे ते प्रेशर कसं असेल तर आपल्याला माहीत आहे बी याचा अर्थ प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू इथून वरच्या बाजूनं काहीतरी प्रेशर असेल ए पॉईंटला, ते प्रेशर PA प्लस या लिक्विड कॉलममुळं एक्झर्ट झालेलं प्रेशर. ह्यासाठी आपण एक्सप्रेशन याच्या अगोदर डिराईव्ह केलेलं आहे. ते प्रेशर ते कसं असेल, एच हाईट ऑफ दॅट लिक्विड कॉलम, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. परंतु आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी PA म्हणजे याचा अर्थ काय, प्रेशर ॲट पॉईंट ए. इथं व्हॅक्यूम आहे, इथं मर्क्युरी वेपरनं एक्झर्ट केलेलं प्रेशर जे आहे कसं आहे, निग्लिजिबली स्मॉल आहे किंवा व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. ते आपण या ठिकाणी कन्सिडर नाही केलं तरी चालतं. त्यामुळं PA या ठिकाणी किती असेल, 0 असेल. म्हणजे याचा अर्थ प्रेशर ॲट पॉईंट B इज इक्वल टू HρG असं आपल्याला इक्वेशन मिळते. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो की पॉईंट बीला असणारं जे प्रेशर आहे ते किती आहे, इक्वल टू दॅट लिक्विड कॉलम. म्हणजे याचा अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर या लिक्विड कॉलमच्या प्रेशर एवढं आहे. आणि मर्क्युरी त्याला असं दिसून आलं, महत्त्वाची गोष्ट ऑरिसिलला, की तुम्ही कुठं जरी गेलात तरी किती जरी या ग्लास ट्यूबची हाईट तुम्ही जास्त घेतली तरी या ठिकाणी याच्या आतमधले जे मर्क्युरी आहे, मर्क्युरीची लेवल ही किती असेल, H इज इक्वल टू 76
सेंटीमीटर किंवा H इज इक्वल टू 760 मिलीमीटर किंवा H इज इक्वल टू 0.76 मीटर एवढीच मिळेल. काय बोललो परत सांगतो. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे मर्क्युरीच्या बाबतीत जर मोजायचं झालं तर ते कसं असेल तर आपण सांगू शकतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 76 सेंटीमीटर ऑफ Hg असं आपण सांगू शकतो. काय म्हणलं मी परत एक वेळेस सांगतो. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इथं आपण काय प्रूव्ह केलं की या ठिकाणचं प्रेशर हे किती आहे इक्वल टू पॉईंट बी आहे किंवा पॉईंट बीचं प्रेशर हेच पॉईंट सीचं प्रेशर आहे. या दोन ठिकाणचं प्रेशर सेम आहे. परंतु या ठिकाणी मग हे प्रेशर कसं मेजर करायचं आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी त्यांनी मर्क्युरी चॉईस केला. तर मर्क्युरीची या ठिकाणी जी हाईट होती ती 76 सेंटीमीटरच त्यांना भेटली. तुम्ही मर्क्युरीची वरची ट्यूब ही 100 सेंटीमीटरपेक्षा कितीही लांब घ्या किंवा कितीही त्याची हाईट घ्या तुम्हाला या ठिकाणी मिळणाऱ्या ह्या लिक्विड कॉलमची हाईट ही 76 सेंटीमीटर एवढीच आहे. त्याच्यामुळं आपण म्हणू शकतो की दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 76 mm ऑफ Hg. इथं आपल्याला माहीत असलं पाहिजे त्यालाच आपण टॉर असं नाव दिलं. 1 mm ऑफ Hg 1 मिलीमीटर ऑफ Hg म्हणजे याचा अर्थ 1 टॉर. आणि यालाच कसं कन्वर्ट करायचं पास्कलमध्ये तुम्हाला मी त्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही तो व्हिडिओ बघून 1 पास्कल इज इक्वल टू हाऊ mm ऑफ Hg किंवा 1 पास्कल इज इक्वल टू हाऊ मेनी टॉर ते आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू. ये है हमारी धरती. इसके चारों तरफ एटमॉस्फेयर का एक लेयर है जो कि ग्रेविटी के कारण अर्थ के साथ बंधा हुआ है. और ये एटमॉस्फेयर जो है ये चूंकि ग्रेविटी के कारण बंधा हुआ है तो ये धरती पे एक प्रेशर एक्सर्ट करता है. जैसे कि मान ले एक कंटेनर में अगर हम लिक्विड रखते हैं तो इस लिक्विड को अर्थ ग्रेविटी के कारण अपने तरफ खींचेगा और इसके कारण इस लिक्विड के हर एक पॉइंट में एग्जिस्ट करेगा प्रेशर. उसी तरह से एटमॉस्फेयर में भी हर एक पॉइंट में एग्जिस्ट करता है एक प्रेशर. इसे सबसे पहली बार मेजर करने के लिए डिवाइस बनाया था इटालियन फिजिसिस्ट एवांजेलिस्टा टॉरिसेली ने. और उन्होंने जो डिवाइस बनाया था उसे सिंपल मर्क्यूरी बैरोमीटर कहा जाता है. देखिए ये जो बार शब्द है इसका मतलब होता है प्रेशर. सो बैरोमीटर मतलब प्रेशर मेजर करने वाला, बैरोमीटर प्रेशर मेजर करने वाला डिवाइस. चूंकि इस डिवाइस में मर्क्यूरी को यूज किया जाता था इसीलिए इसे मर्क्यूरी बैरोमीटर कहा जाता है. चलिए देखते हैं उन्होंने क्या किया था. उन्होंने एक कंटेनर में लिया था मर्क्यूरी और फिर उन्होंने एक तरफ ओपन एक ग्लास ट्यूब लिया. देखिए यहां से ये ओपन है और यहां से ये क्लोज्ड है और उसमें उन्होंने मर्क्यूरी फिल कर लिया. अब उन्होंने इस ट्यूब को उन्होंने डिप कर दिया इस कंटेनर में. इससे हुआ क्या, इससे इस ट्यूब का मर्क्यूरी धीरे धीरे नीचे आ गया और एक जगह आके ये रुक गया. उन्होंने ये पाया कि ये जो हाइट है मर्क्यूरी कॉलम का जो हाइट है ये हाइट उन्होंने पाया कि ये है 760 मिलीमीटर या फिर कहें 76 सेंटीमीटर. उन्होंने ये पाया कि ट्यूब चाहे कितना भी लंबा हो, ये जो लिक्विड कॉलम होगा, ये जो मर्क्यूरी का कॉलम होगा, ये इस सरफेस से 760 मिलीमीटर ऊपर ही होगा. उन्होंने ये कहा कि एटमॉस्फेरिक प्रेशर जो है वो 760 मिलीमीटर मर्क्यूरी कॉलम का प्रेशर के बराबर है. ऐसा क्यों है? क्योंकि देखिए हमें पता है किसी भी लिक्विड का अगर वो स्टैटिक हो, रुका हुआ हो, कन्फाइंड हो, तो उस लिक्विड में सेम हॉरिजॉन्टल लेवल पे प्रेशर सेम होता है. अब यहां पर इस जगह पे जो प्रेशर होगा उतना ही प्रेशर होगा इस जगह में भी. अब यहां जो प्रेशर होगा वो किस कारण होगा? वो एटमॉस्फेयर के कारण होगा. एटमॉस्फेयर इस सरफेस में जितना प्रेशर एक्सर्ट कर रहा हो.
चूंकि यहां पर मर्क्यूरी कॉलम जो है ये पहले पूरी तरह से भरा हुआ था, अब ये धीरे धीरे नीचे आया तो यहां पर नियर वैक्यूम बनता है। ऑल्दो यहां पर कुछ मर्क्यूरी वेपर होता है, लेकिन उसका अमाउंट बहुत बहुत कम है। सो इसे हम नियर वैक्यूम मान सकते हैं। हम ये मान सकते हैं कि ये जो मर्क्यूरी वेपर है ये इस कॉलम के ऊपर जो प्रेशर एक्सर्ट कर रहा है वो नेग्लिजिबली स्मॉल है, तो इस चीज को अभी हम इग्नोर कर सकते हैं, ये जो प्रेशर एक्सर्ट कर रहा उसे। तो फिर देखिए यहां पर इस लिक्विड कॉलम के कारण जो प्रेशर होगा वो प्रेशर किसके बराबर होगा? वो होगा 760 मिलीमीटर ऑफ मर्क्यूरी के कारण। मर्क्यूरी 760 मिलीमीटर का मर्क्यूरी कॉलम जो होगा उसके कारण जो प्रेशर होगा उसके बराबर होगा। तो इस जगह पे जो प्रेशर है उसके बराबर है। अब इस प्रेशर को इस प्रेशर के बराबर होना है जो कि है एटमॉस्फेरिक प्रेशर। तो हम कह सकते हैं एटमॉस्फेरिक प्रेशर जो है, अगर हम PA से इसे डिनोट करें तो एटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 760 मिलीमीटर ऑफ मर्क्यूरी कॉलम। फिर इससे आगे इससे रिलेटेड एक यूनिट भी बनाया गया कि 1 मिलीमीटर ऑफ मर्क्यूरी कॉलम, 1 मिलीमीटर ऑफ मर्क्यूरी कॉलम, इसे नाम दिया गया 1 टॉर, TORR। ये टॉरिसेली से ही आया है टॉर। तो हम ये कह सकते हैं एटमॉस्फेरिक प्रेशर जो है ये बराबर है 760 टॉर के। लेकिन ये जो है ये SI यूनिट नहीं है, सो दिस इज नॉट एन SI यूनिट। तो फिर अगर हम इसे SI यूनिट में कन्वर्ट करें और ये पता करने की कोशिश करें कि एटमॉस्फेरिक प्रेशर कितना होता है, तो चलिए देखते हैं हम कैसे पता करेंगे। यहां पर देखिए एटमॉस्फेरिक प्रेशर 760 मिलीमीटर ऑफ मर्क्यूरी कॉलम के बराबर है। मतलब 760 मिलीमीटर का मर्क्यूरी कॉलम अपने बॉटम में जितना प्रेशर एक्सर्ट करेगा उसके बराबर हमें पता है। वैसे स्थिति में एक मान ले कंटेनर है, एक कंटेनर, और इसमें H हाइट तक अगर कोई लिक्विड फिल्ड है जिस लिक्विड का डेंसिटी रो है, तो ये अपने बॉटम में जो प्रेशर एक्सर्ट करता है ये प्रेशर बराबर होता है H रो G के। G इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी। तो यहां पर 760 मिलीमीटर ऑफ मर्क्यूरी कॉलम का जो प्रेशर होगा वो किसके बराबर होगा? चलिए देख लेते हैं। वो होगा H जो कि होगा 760 मिलीमीटर, रो जो कि होगा मर्क्यूरी का डेंसिटी इंटू G जो कि होगा जिस जगह पे हम प्रेशर मेजर कर रहे हैं वहां एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी। तो यहां पर जैसे कि हमने देखा H इज इक्वल टू 760 मिलीमीटर, इसे हम कह सकते हैं 0.76 मीटर, क्योंकि हम SI यूनिट में इसे मेजर करेंगे। और ये रो जो है डेंसिटी मैं आपको बता दूं, मर्क्यूरी के लिए डेंसिटी होता है 13.6 ग्राम पर क्यूबिक सेंटीमीटर। इसे अगर किलोग्राम पर क्यूबिक मीटर में कन्वर्ट हमें करना है तो इसी को 1000 से मल्टीप्लाई करना होगा। सो दिस विल बिकम 13,600 किलोग्राम पर क्यूबिक मीटर। और G इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी विच इज 9.8 मीटर पर सेकेंड स्क्वायर। तो ये जो है ये एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी जो है सी लेवल के लिए है। तो अब देखिए यहां पर अगर वैल्यूज हम पुट करते हैं तो प्रेशर कितना निकल के आता है। सबसे पहले 0.76 मीटर इंटू 13,600 किलोग्राम पर क्यूबिक मीटर इंटू 9.8 मीटर पर सेकेंड स्क्वायर। इसे कैलकुलेट करें तो ये नियरली होता है 1.013 इंटू 10⁵। और इन यूनिट्स को देखें, अगर हम इसे मल्टीप्लाई करें इन तीनों को तो हमें मिलेगा न्यूटन पर स्क्वायर मीटर, जो कि ऑब्वियसली जो कि होना चाहिए प्रेशर का यूनिट। और इसी को न्यूटन पर स्क्वायर मीटर इसी को कहा जाता है पास्कल।
सो 1 न्यूटन पर स्क्वायर मीटर इज इक्वल टू 1 पास्कल। सो यहां से हम कहेंगे इट इज इक्वल टू 1.013 इंटू 10 टू द पावर 5 इतना पास्कल। तो एटमॉस्फेरिक प्रेशर जो है सी लेवल में ये इसके बराबर होता है 1.013 इंटू 10 टू द पावर 5 पास्कल के। फिर धीरे धीरे हमने और भी डिवाइसेस, मॉडर्न डिवाइसेस बनाया, जिससे कि हमें ये पता चला कि एटमॉस्फेरिक प्रेशर जो है वो बराबर है, और प्रिसाइजली कहें तो एटमॉस्फेरिक प्रेशर इज 1.01325 इंटू 10 टू द पावर 5 इतना पास्कल के। तो ये था सिंपल मर्क्यूरी बैरोमीटर, जिसे कि बनाया था इवांजेलिस्टा टॉरिसेली ने। अब अगले वीडियो में हम ये देखेंगे कि ओपन ट्यूब मैनोमीटर क्या होता है, जिस वीडियो का लिंक आपको स्क्रीन में दिख जाएगा। यहां क्लिक करके आप उस वीडियो को जरूर से देख लें। अब जाते जाते मैं आपको बता दूं कि इस पूरे चैप्टर का जो प्लेलिस्ट है उसका लिंक आपको डिस्क्रिप्शन में मिलेगा। तो आई होप कि ये वीडियो आपके लिए हेल्पफुल रहा होगा। मिलेंगे आपसे अगले वीडियो में, तब तक के लिए खुश रहें। गुड बाय।